साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची दान ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। कोलाहल तर संपले होते, 3 प्रकारचे कोलाहल समाप्त झाले होते। बोधिसत्व का जन्म, कुल, देश आदि, हे सुरू होता ना, आदि। उस समय बोधिसत्व ने देवताओं को वचन दिए बिना ही अपने जन्म संबंधी समय, द्वीप, देश, कुल, माता, आयु, परिणाम, इन 5 महाविलोकनों पर विचार किया। सर्वप्रथम समय उचित है या नाही, काल आपली इथपर्यंत आलो होतं। समय उचित आहे की नाही बुद्ध बनण्यासाठी, आणि बुद्ध बनण्यासाठी तो बुद्ध बनणारा व्यक्ती जन्म घेण्यासाठी समय उचित पाहिजे, आणि कशा प्रकारे पाहिजे, केव्हा तो बुद्ध बनणारा व्यक्ती जन्म घेतो, यामध्ये दिलेलं आहे। उचित समय आहे कि नहीं, समय का विचार किया। लाख वर्ष से ऊपर की आयु का समय बुद्धों के जन्म के लिए उचित समय नहीं होता। 1 लाख वर्षाच्या वरचा समय योग्य नसतो। सो क्यों उस समय प्राणियों को जन्म जरा मरण का भान नहीं होता, वो जल्दी मरते भी नहीं और बीमार भी नहीं गिरते, इसलिए उनको धर्म की जरूरत पड़ती भी नहीं। बुद्धों का धर्मोपदेश 3 लक्षणों से रहित नहीं होता। भगवान बुद्धाचा उपदेश 3 लक्षणाचा असतो, त्याच्या वेगळा नसतो। तर ते 3 लक्षण कोणते? कालच विषय झाला, तरी डोक्याच्या बाहेर आहे। काल विषय झाला ना, भगवान बुद्धाचा धम्म सांगण्याचा जो सिद्धांत आहे, लोकांना धम्म सांगण्याचा, तो त्रिलक्षणीय आहे। दुःख, अनित्य आणि अनात्म यावर आहे। दुःखी असेल लोक तर त्याला धम्माची गरज आहे। इथे काही जर नित्य असेल तर धम्माची गरज नाही आहे, अनित्य आहे म्हणून धम्माची गरज आहे। इथे अमर जर कोणी असेल तर धम्माची गरज नाही आहे, आणि जर अमर नसेल, अजर नसेल, बदलणार असेल, परिवर्तनशील असेल, नष्ट होणार असेल तर धम्माची गरज आहे। म्हणून बुद्ध विचार करतात, बुद्ध बनणारा व्यक्ती तो जन्म घेण्यासाठी विचार करतो। तर भगवान बुद्धाचा जो धर्मोपदेश आहे कशावर आहे? 3 लक्षणाने रहित नसतो, 3 लक्षणाने युक्त असतो। कोणता आहे? अनित्य, दुःख, अनात्म संबंधी उद्देश्य करने पर लोग यह क्या कहते हैं कहकर उसे ध्यान से नहीं सुनते। इतके वर्षाचं वय राहिल्यावर काय करतो?
लोक मन लावून ऐकतच नाही, न उस पर श्रद्धा करते, इसलिए उन्हें धर्म का बोध नहीं हो सकता. जास्त वर्ष वय आहे, तो जगणार आहे मौज मजा करत, त्याला धर्माची काही गरज आहे का? मन लावून ऐकणारच नाही. उसके न होने पर बुद्ध धर्म उनके लिए सहायक निर्यानिक नहीं होता. त्याला सहाय्यक ठरत नाही. अशा लोकांना जे जास्त वर्ष वय आहे, 1,00,000 वर्ष वय ज्याचं आहे, त्याला धर्माची आवश्यकता अजिबात नाही. वह समय अनुकूल नहीं है, म्हणजे बुद्ध बनणाऱ्या व्यक्तीला जन्म घ्यायला 1,00,000 वर्ष बाकी होते. पुन्हा 1,00,000 वर्ष बाकी असताना जर मी आता जन्म घेतला, या लोकांना काही धर्म कळणार नाही, म्हणून पुन्हा 1,00,000 वर्ष थांबावं लागेल. कुल नहीं, इसीलिए वह समय अनुकूल नहीं. 100 वर्ष से कम आयु का समय अनुकूल समय नहीं होता. 100 वर्षाच्या खालची असेल तर त्यांच्यासाठीही अनुकूल नाही. क्यों? 100 वर्ष से कम की आयु वाले प्राणियों में राग द्वेष बहुत होता है. आपण तर 100 वर्षाच्या खालीच आहोत, म्हणून बुद्ध येणारच नाही आता, कारण राग द्वेष मोह आपल्यात भयानक आहे. म्हणून म्हणते हा समय सुद्धा बुद्ध येण्याचा नाही आहे. धम्म बुद्ध गेले, बुद्धाचा धम्म आहे आता, म्हणजे बुद्धाची आता आवश्यकता नाही, कारण राग द्वेष मोहाने भरलेला आणि पुढेही वाढत जाणार आहे. अधिक राग द्वेष वाले प्राणियों को दिया गया उपदेश भी प्रभाव उत्पादक नहीं होता. 1000 वेळा एकच शब्द सांगा आणि तो काय डोक्यात बसत नाही, म्हणजे प्रभाव देत नाही अशा लोकांवर तो धम्म. पानी पर लकड़ी से खींची हुई लकीर. 4 कोणत्या सांगितले मी काल? 3. लेख सूत्रामध्ये भगवान बुद्धाने जो उपदेश केलेला आहे, काल लेख सूत्र सांगितलं थोडं मी. 3 गोष्टी आहे, कशा प्रकारचे संस्कार आहे. 3 प्रकारचे संस्कार बनतात. पहिल्या प्रकारचा संस्कार कसा आहे? पाणीवर काडी मारल्याबरोबर मिटणार. दुसरा, सकाळी नदीमध्ये रेष फाडली, संध्याकाळी मिटणारा. तिसरा, छन्नी हातोडीने दगडावर कोरलेली रेघ, ते लवकर मिटत नाही. हा संस्कार मनामध्ये जर एखाद्यानं गाठ बांधून ठेवली की हा माझा दुश्मन आहे, हा माझा शत्रू आहे, हा माझ्यासाठी योग्य नाही आहे, हा आपल्यासोबत चांगलं हे नाही आहे, जमणारच नाही याचं, त्यानं जर गाठ मारून ठेवली असेल तर जन्म चालला जाते त्याचा दुर्गतीमध्ये, त्या गाठीमुळे. बरेच लोक म्हणतात ना, झगडतात, तुला जन्मभर नाही भुलणार, जन्मभर नाही विसरणार म्हणते. कोणाचं नुकसान करशील, जन्मभर दुःखात मरशील, जन्मभर दुःख भोगत मरशील, कारण वैराची गाठ तू पाडलेली आहे. त्याच्यामुळे जो व्यक्ती दुसऱ्यासोबत वैर पाळतो तो भयानक दुःखी होऊन मरतो आणि पुन्हा अनेक जन्मामध्ये दुःखाची निर्मिती करतो. म्हणून या जगात आपला कोणीही शत्रू नाही, फक्त एकच शत्रू आहे. कोण आहे? तसे तर 3 आहे, लोभ, द्वेष आणि मोह. यासारखे आपल्या जगात कोणीच शत्रूच नाही. तर या प्रकारे शत्रू कुणीही कुणाचा नाही, मित्रच आहे, फक्त त्यावर तत्व पटत नाही. फक्त गोष्ट एवढीच आहे की तत्व पटत नाही. तर हम है पुजारी तत्व के. बाबासाहेबांनी म्हटलं ना, हम तत्व के पुजारी आहे. तत्व नाही पटलं तर ठीक आहे, दूर, पण वैर नको ना. वैर करून माझंच नुकसान आहे, वैर करून काय करू? वैर तर वाढत जाणार आहे. नाही वेरेन वेरा आणि संमतीद कुदाचनम. भगवान बुद्धाने धम्मपदामध्ये सांगितलेलंच आहे की वैराने वैर शमत नाही, वाढतच जाते, वाढतच जाते.
आपल्या मनात एकदा घर केलं वैरानं वाढते, पण कमी नाही हो. म्हणून नाही वेराने वेरेन वेरानी, वैराने वैर कधी शमत नाही. कशाने शमते? अवेरेनच संमती एस धम्मो सनातनो. हा सनातन धर्म आहे. कोणता? वैराला शमवाचं असेल तर प्रेमानेच बोला, मैत्रीच पाळन करा, मैत्री मनामध्ये मैत्रीची अभिवृद्धी करा, वैर आपोआप नष्ट होईल. ज्याच्यासोबत वाद झाला असेल, 2-2 गोष्टी झाल्या असेल, त्याला थोड्याच वेळामध्ये प्रेमानं बोला. 2 शब्द प्रेमाने पटकन बदल होते, शत्रुत्व मनातलं खतम होते. पण आपण जर त्याच्या मनामध्ये जर गाठ बांधून ठेवली तर जन्म जन्म तो वैर सुटत नाही, ती गाठ सुटत नाही. तो जितके जन्म घेणार तितके जन्म वैरातच घेणार, दुखी होऊनच घेणार. जो जास्त क्रोधी आणि शत्रुत्व पाळणारा आहे तो व्यक्ती भयानक रोगी होतो. त्याच्या मागे इतके रोग लागतात की तो रोगाचं घर बनतो. जो दुसऱ्याचा क्रोध करणारा, द्वेष करणारा रोगाचं घरच बनते. कारण त्याने आपल्या अंदर रोग पोसलेला आहे, तो रोग त्याला रोगी बनवून टाकते. म्हणून मैत्री ज्यानं स्थापित केली, मैत्रीचं बीज विकसित केलं, तर निश्चित त्याचे शत्रू कोणीही नाही. म्हणून मैत्रीने शत्रूला जिंकता येते. तर पहिल्या प्रकारचं कोणतं कर्म आहे? पाण्यावर खिचलेली मारलेला पाण्याचा काडीचा जोडपा, लवकर मिटतो. दुसरा रेतीमध्ये ओढलेली रेग, आणि तिसरी छन्नी हातोडीने कोरलेली दगडावर रेग, ती मिटायला ते पण मिटेल, पण कालावधी लागतो, भरपूर वेळ लागतो. म्हणून ती तशी गाठ बांधून ठेवण्यात फायदा नाही, मोकळं करत राहिलं पाहिजे. भगवान बुद्धाने तो उपाय दिले, दुःख कमी करण्याचे उपाय दिलेले आहे. कोणते उपाय दिलेले आहे? जशी चूक झाली, जसं मन दुखलं, पटकन क्षमा याचना मागा, मला माफ करा, माझं काही चुकलं असेल तर माफ करा. बस एवढीशी गोष्ट गाठ नाही पडत, दोघांचंही मन मोकळं होते, दोन्ही बाजू मोकळ्या होतात. फक्त तेवढं बोलण्याचं काम आहे. आणि तेवढं बोलण्यासाठी धाडस लागते, हिंमत लागते, काळज लागते. अहंकारी व्यक्ती, इगोवाला असं बोलू शकत नाही. म्हणून तो जन्मभर दुखी राहतो. इसलिए यह भी समय अनुकूल नहीं है. कम उम्र के लोग, 100 से नीचे वाले लोग बहुत क्रोधी द्वेषी होते हैं. इसलिए इस समय भी जन्म लेना अच्छा नहीं है. महासत्व ने देखा कि लाख वर्ष से नीचे और 100 वर्ष से ऊपर का समय अनुकूल समय है. 1,00,000 वर्षाच्या खाली पाहिजे आणि 100 वर्षाच्या वर पाहिजे. त्या लोकांचं वय 100 वर्षाच्या वरचं असलं पाहिजे, तेव्हा बुद्ध येतात. अनुकूल समय है और कि वह 100 वर्ष की आयु वाला समय है. इसलिए बुद्धों के उत्पन्न होने का समय है. जेव्हा बुद्ध, सिद्धार्थ गौतम बुद्ध बनले तेव्हा वय 100च्या वरच होतं लोकांचं. बरेच लोक 120, 130, 125 पर्यंत जगले ना. फक्त भगवान बुद्धाचं वय 80वर आलं. ते दगदगीमुळे, जास्त धावपळ पैदल चालण्याचंच जास्त हे होतं ना, त्याच्यामुळे त्यांचं शरीर पूर्ण थकून गेलं, नाहीतर पुन्हा जगले असते. तसंच बाबासाहेबाचं आहे, त्यांचे लोकांच्या कल्याणासाठी इतकी दगदग झाली, खाण्यापासून तर तब्येतीपासून, कोणी देखभाल करायला नाही, बेहाल. त्याच्यामुळे त्यांचंही वय कमी झालं. नाहीतर सुविधा, आपल्याला काही सुविधा असते घरी, तशी जर सुविधा असती ना, पुन्हा जगले असते, पुन्हा भलं झालं असतं अनेकांचं. तरी बुद्धाच्या हातात राहत आयुष्य वाढवणं. शरीर जरी दुर्बल झालं तरी ते आयुष्य
धपत धपत जगतात, पण त्याला याचना करणारा पाहिजे. भगवान जरुरी आहे, तुमची आवश्यकता आहे. आनंदच्या मध्ये मार घुसून होता ना. विचारलं ना, विचारतात बुद्ध जरूरत आहे का. जेव्हा मौन धारण केल्या जाते तेव्हा बुद्ध समजतात की मी असं समजतो तुम्ही मौन आहे तर, की आता माझी गरज नाही. खालच्या थरातला उपासक असेल तरी श्रोतापन्न आहे, वरचा जर असेल तर अरंत आहे. आता माझी गरजच नाही आहे. सरळ सरळ हिसाब लावल्या जाते. म्हणून मारानं याची जबान बंद करून ठेवली होती आनंदबंतीची, कारण आनंदबंती अरंत नव्हते. म्हणून अरंत असते तर माराची ताकद नव्हती होत. बुद्ध असते बरेच वर्ष पुन्हा. इसीलिए बुद्धों के उत्पन्न होने का समय है तब द्वीप का विचार करते हुए. आता 100 वर्षाच्या वरतं आयुष्य असंत आहे, बुद्ध उत्पत्तीस येण्याचं वेळ आहे. त्याच्यानंतर आता तो द्वीप निवडन, कोणत्या द्वीपामध्ये. द्वीप का विचार करते हुए उपद्वीपों सहित चारों द्वीपों को देखता है. चारही द्वीपाला पाहते, तर त्याच्यातून कोणता द्वीप निवडते. जम्बूद्वीप मध्य. दूसरे तीसरे द्वीपों में बुद्ध उत्पन्न नहीं हुआ करते. पुन्हा आपलं ध्यान लावते की खरंच मी जर दुसरं जर द्वीप निवडलं 4 द्वीपामधून, तर कोणत्या द्वीपामध्ये बुद्ध जन्माला आले का कधी ते पाहता. तर दुसऱ्या कोणत्याच देशामध्ये किंवा कोणत्याच बाजूला बुद्ध जन्मतच नाही, बुद्ध होतच नाही कोणत्याच देशात, फक्त भारतातच. म्हणून ही भारतभूमी बुद्धभूमी म्हणून संबोधल्या जाते. आणि जेव्हा बुद्ध येते तेव्हा घराघरामध्ये शिलाचा धूर निघतो, शिलवान लोकांचा, म्हणून त्याला सोन्याची चिडिया म्हणतात. घराघरात शिलवान लोक, शीलपालन करणारे. कोणी कोणाची चोरी नाही, व्यभिचार नाही, काही नाही. काही कोणाला तलवार उचलण्याची गरज नाही, धाक दाखवण्याची गरज नाही, राज्य चालवण्याची गरज नाही, युद्ध करण्याची गरज नाही. धर्माने युद्ध चालतो. सारे राजे बुद्धाला विचारायला येतात राज्य कसं चालवायचं, प्रजेवर प्रेम कसं करायचं. सारे उपदेश ऐकू ऐकू प्रेमाने राज्य चालवतात, काही आवश्यकताच पडत नाही. म्हणून द्वीप निवडल्या जाते. जम्बूद्वीप, जम्बूद्वीपामध्ये बुद्ध फक्त भारतातच. आणि बुद्ध बनण्याचा जो केंद्रबिंदू आहे तो फक्त उर्वेला. सारेच्या सारे बुद्ध जेवढे बनेल तिथेच बनतात. फक्त झाडं बदलू शकतात. बोधिवृक्षाचे झाडं शाल वृक्ष आहे, उमरीचं झाड आहे, जांभळीचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे. झाडं बदलू शकतात बोधिवृक्ष म्हणून, पण जागा नाही बदलत. जागा हर बुद्ध, कोणताही बुद्ध तिथेच. तो मेन पॉइंट आहे, मुख्य पॉइंट आहे. त्या पॉइंटशिवाय बुद्ध बनतच नाही. जम्बूद्वीप में ही वह जन्म लेते हैं और जम्बूद्वीप में जन्मने का निश्चय किया. फिर जम्बूद्वीप तो 10,000 योजन बड़ा है. जम्बूद्वीप काय लहानसा आहे. आता तुकडे झाले. बांगलादेश अलग गेला, ब्रह्मदेश अलग गेला, श्रीलंका अलग गेला. तेव्हा नव्हता. कौन से प्रदेश में बुद्ध जन्म लेते हैं, इस तरह प्रदेश पर विचार करते. पुन्हा आता द्वीप झाला, आता कोणत्या प्रदेशात बुद्ध जन्म घेतात. मध्य प्रदेश को देखा. मध्य देश, मध्य देश कोणता आहे. यूपी. चारही भोवताल जर पाहिलं तर मधातला भाग येतो तो, चारही बाजूला मध्य देश. त्याचं नाव होतं मध्य देश. प्रदेश सर्वांचेच होते. यूपी, बिहार, MP याला प्रदेशच म्हणायचे. 16 जे राज्य होते, अंग, मगध, काशी, चेदी, वत्स, कुरु, पांचाल असे जे 16 होते त्यांनाही प्रदेशच म्हणायचे.
त्या प्रदेशाचा एक एक राजा होता, म्हणून याला मध्य प्रदेश म्हणतात, मध्य देश. हे नंतर तर अलग अलग झालेले आहे, प्रदेश प्रदेश बनलेले आहे, पण 16 राज्य होते, ते मेन होते मुख्य. बुद्ध जन्म लेते हैं मध्य प्रदेश में. इस तरह प्रदेश पर विचार करते हुए मध्य प्रदेश देखा. उसमें भी पूर्व दिशा में कजंगल नामक कस्बा है. पूर्व दिशेला कजंगल नावाचा कस्बा आहे. उसके बाद बड़े शाल के वन है. पुन्हा शाल वृक्ष, विशाल शाल वृक्ष आहे त्या भागाला. और फिर आगे सीमांत प्रत्यंत देश, सीमेला लागून पुन्हा दुसरे देश आहे. नेपाळला लागून भूटान आहे, बाजूला दुसरे, इकडे ब्रह्मदेश गेला बाहेर, इकडं श्रीलंका, थायलंड आहे लागून, असे म्हणजे सीमाला लागलेले दुसरे देश आहे. म्हणून नेपाळसुद्धा इंडियाचा, बर्मा इंडियाचा, बांगलादेश इंडियाचा, श्रीलंका इंडियाचा, पूर्ण म्हणजे या जम्बूद्वीप याच्याशी जुडलेले. बडे शाल वृक्ष के वन आहे, म्हणजे नेपाळच्या याच्यामध्ये तराईमध्ये खूप शाल वृक्षाचे वन होते. पूर्व दक्षिण में सललवती नामक नदी है. सललवती, आता तिचं नाव बदललं असेल कदाचित. सुना क्या कभी सललवती नाम? अभी कोई बदला हुआ नाम. दक्षिण में, पूर्व के दक्षिण में सललवती. सरयू हो सकती है, सरयू. उसके आगे सीमांत देश, दक्षिण दिशा में सेतकन्निक नामक कस्बा है. पुन्हा दक्षिण दिशेला दूसरा कस्बा, म्हणजे ते राज्य आहे छोटंसं. उसके बाद सीमांत देश पश्चिम दिशा में थुन नामक ज्ञानी लोगों का, त्यागी लोगों का ग्राम है. उसको ब्राह्मण लोगों का गांव बोला. उसके बाद सीमांत देश उत्तर दिशा में उशीर ध्वज नामक पर्वत है. उशीर ध्वज, शिशिर ध्वज नाम का पर्वत है कुछ, शिशिर, उशीर ध्वज. उसके बाद सीमांत देश. इस प्रकार विनय पिटक में मिल जाएगा. ये सब पुरावा विनय पिटक में मिल जाएगा. देश का वर्णन है. यह मध्य देश लंबाई में 300 योजन, चौड़ाई में 250 योजन और घेरे में 900 योजन है. कौन सा है? यूपी का क्षेत्रफल है. हाँ, लंबाई में 300 योजन, चौड़ाई में 250 योजन और घेरे में, पूरा अगर गोल घेरा जाए तो 900 योजन. इसी प्रदेश में प्रत्येक बुद्ध प्रधान, अग्र श्रावक प्रधान, शिष्य महाश्रावक, 80 महाश्रावक, चक्रवर्ती राजा तथा दूसरे महाप्रतापी ऐश्वर्यशाली क्षत्रिय ब्राह्मण वैश्य पैदा होते हैं. यानी त्यागी लोग भी और युद्ध करने वाले लोग भी, राज्य को संभालने वाले लोग भी उधर ही पैदा होते हैं ज़्यादा से ज़्यादा. और वही एक कपिलवस्तु नामक नगर है. वो है कपिलवस्तु से लेकर तो कहाँ तक, इधर में वाराणसी के भी आगे ये एमपी की बॉर्डर कितना लंबा है. उधर नौतनवा, नेपाल का उस तरफ जाएंगे तो नौतनवा से भी आगे एक बॉर्डर लगती है. कपिलवस्तु इंडियातलं अलग है. यह निश्चय किया तब कुल का विचार करते हुए बुद्ध वैश्य या शूद्र कुल में उत्पन्न नहीं होते. बुद्ध यानी दरिद्री में पैदा नहीं होते.
लोगों को ऐसा नहीं बोलने को होना, इसके घर में तो कुछ खाने को ही था नहीं, कैसे बुद्ध मानेंगे। और ये छोड़ा ही क्या इसने, था ही क्या इसके घर में, तो छोड़कर भागेगा। बोलने के लिए जगह नहीं होती। अरे महाल छोड़ा, धन छोड़ा, माँ बाप छोड़े, राजा छोड़ा, राजपाट छोड़ा, इसलिए बुद्ध बना। कुल शील सब जाना जाता है। लोकमान्य क्षत्रिय या ब्राह्मण नहीं, इन्हीं के दो कुलों में जन्म लेते हैं। अब उस टाइम पर भी ब्राह्मण कोई जात नहीं थी। ये जो अभी जो बोलते हैं ना ब्राह्मण कुल में जन्मा, ब्राह्मण कुल में जन्म, ब्राह्मण कुल कोई जात नहीं थी। ब्राह्मण उन लोगों को बोला जाता तो जो अभ्यास करते थे, विद्वान थे, घर छोड़ के बाहर जाते थे, परिवार से कोई संबंध नहीं, ऋषि मुनि करके जीवन जीते थे, उनको ब्राह्मण कहा गया। उन लोगों का एक एक कस्बा रहता था, एक एक गांव रहता था। तो ऐसे लोगों में से, ऐसे घराने से, जिस घराने से कोई गया है संन्यास लेके, उसको ब्राह्मण का घराना बोला। उस घराने से पैदा होते यानी विद्वान। बाद में आया ये शब्द, कोई जन्म लिया तो ब्राह्मण, कोई ब्राह्मण के घर से, ऐसा नहीं। विद्वान के घर से पैदा होता है, धनवान के घर से होता है, शीलवान के घर से होता है, तब बुद्ध बनता है। यानी फिल्टरनेस उसका पूरा 7 पीढ़ी का फिल्टरशील पालन किया हुआ रहता है। इन्हीं दो कुलों में जन्म लेते हैं। आजकल क्षत्रिय कुल लोकमान्य है, इसलिए उसी कुल में जन्म लूँगा। शुद्धोधन नामक क्षत्रिय कुल लड़ाकू, जो लोग राजा को साथ देने वाले होते हैं, प्रजा को संभालने वाले, उन्हीं लोगों में से उनका परिवार है, तो वही कुल में जन्म लेना अच्छा रहेगा। नामक राजा मेरा पिता होगा। कौन सा? शुद्धोधन नाम का राजा मेरा पिता होगा, ये सोचकर कुल का निश्चय किया। फिर माता का विचार करते हुए, अब माता कौन होगी? पिता तो शुद्धोधन होगा, माता कौन होगी? विचार करते हुए बुद्ध बनने वाले की माता चंचल और शराबी नहीं होती। ऐसे माँ के पेट से जन्म नहीं लेते। लाख कल्प से दान आदि पारमिताएं पूरी करने वाली होती है, वो भी कम नहीं होती माता, वो भी हर जन्म में दान देती आई। जैसा इनका जन्म हुआ, कितने सारे ब्राह्मण, कितने पंडित को, साधु सन्यासी बुलाया, तपस्वी बुलाया, भविष्य वाले बुलाया, इतना दान दिया। तो हर जन्म में दान करने वाली होती है, तब वो माता चुनी जाती है। जन्म से ही अखंड पंचशील सदाचार रखने वाली होती है। जन्म हो गया, जब से समझ आया तब से पंचशील का पालन करना, कोई प्राणी की हत्या नहीं, चोरी नहीं, व्यभिचार नहीं, कोई ऐसी दुश्शीलता नहीं। यह महामाया नामक देवी, उसका नाम महामाया नामक देवी है, ऐसी ही है। यह मेरी माता होगी, लेकिन उसकी बाकी आयु कितनी होगी? आयु भी देखना पड़ता है कि मेरा जन्म होगा तो मेरे पीठ पर पैर दे के कोई ना आए। बुद्ध बनने वाले व्यक्ति के पीठ पर पैर दे के कोई जन्म लेना ही नहीं चाहिए, ऐसा रूल है। तो म्हणून निवडते, तसं निवड केल्या जाते ना। बाकी आयु कितनी होगी? चिंतन करते हुए पता चला 10 महीने 7 दिन की आयु होगी। उसकी आयु कितनी माँ की? 10 महीने 7 दिन की आयु होगी। 10 महिने गर्भात राहणार, 7 दिवसाचा जन्म झाल्यावर 7 दिवसानं दुसरा पोरगा कोणीही पाठीवर पाय देऊन येऊ शकत नाही, हा रूल आहे। या प्रकारे आपण आता त्यांचं जन्मण्याचं ठिकाण, माता पिता आणि त्यांच्या कुळाचा, शीलवान लोकांच्या घरामध्ये जन्माला येण्याची परिशुद्धता बघितलेली आहे। तर आजच्या दिवशी एवढंच सांगून मी माझे उर्वरित शब्द थांबवतो। पुढे पाहूया की महामाया देवीच्या गर्भामध्ये प्रवेश उद्याला
पाहूया. आजच्या दिनी एवढंच सांगून मी माझी उर्वरित शब्द इथं थांबवतो. सुखी हो, मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. सुखी.